मोस्ट ऑफ द जे पळयला पळय गोंयान प्रॉब्लेम, इवन गोंयान सुद्दां भुरग्यां मदींच म्हणना प्रॉब्लेम तो पेरंट्सां मदीं सुद्दां आहा. तो म्हणजे की अबाउट सेक्स एज्युकेशना बद्दल खूब अवेरनेस ना एक्चुअली, आनी अवेरनेस आहा जाल्यार उलोवंक पळयना. इवन सुद्दां अजुनूय आतां खबर टीव्हीर कितें चालू आहा बारीक सीन्स जाल्यार खंय तरी फाटी फुडें जातात किंवा पेरंट्सां कडल्यान एक अनकम्फर्टेबल जाता. अजुनूय जाता. सो हेका लागून तुमी एक्चुअली पयलीं सुरवातेकून एक्सप्लेन करा की एक्चुअली सेक्स एज्युकेशन म्हटल्यार कितें? लेट्स स्टार्ट इट फ्रॉम द स्मॉल चाइल्ड. खंयच्यान तें सुरू जाता. आतां सेक्स एड्युकेशन म्हळ्यार की आमचे एंटिनाज ऑन जातात, आमी अलर्ट जाता कशें उलोवप, कितें उलोवप. एंड मोर देन ग्रोईंग चिल्ड्रन फर्स्ट इट स्टार्ट्स विथ द स्मॉल चाइल्ड. सो ल्हान भुरग्याक आमी सांगप अबाउट गुड टच, बॅड टच. आतां शाळेंनी खुबश्या सांगलेलें जाता की खंयचे पार्ट्स आसात थंय भुरग्यांक हात लावप आनी खंयच्या पार्ट्सांक हात लावप न्ही, आनी कोणें हात लावप. सो बेसिकली जे प्रायवेट पार्ट्स आपले आसा, ओके, so it's on the chest, okay, below and back. These are the 3 areas which we have to train the child. आता म्हज्या चलयेक हांव ल्हानपणापासून सांगीत आसा की ह्या एरियांनी अदर दॅन युअर पेरंट्स कोणूच तुका हात लावपाक शकना. आनी मागीर हळू जशें चली चलप व्हडलो जावपाक लागता तेन्ना इवन आवय बापूय सुद्दां हात लायतना कांय गोश्टी रिस्ट्रिक्शन्स दवरतले. सो गूड टच म्हणजे कितें, म्हणजे तुका हात लायल्या बरोबर कांयच ऑब्जेक्शनेबल दिसना, फील गूड येता. आणि बॅड टच म्हणजे तुका अनकम्फर्टेबल फील जाता. सो साधारण उदाहरण तुका ल्हान घरान आतां कोण आयलो, ल्हान भुरगें आसा जाल्यार सरळ कोण तरी मनीस घेता आनी ताका मांडयेर बसयता, बरोबर. आमकां तें ऑड कांयच दिसना एज अ पेरंट. आनी आमी ताका म्हणटा चल रे बाय, चल गो बाय, चल रे बाबू बस रे. मे बी इट इज बॉय ऑर इवन गर्ल, तशें जेंडर हे कांयच ना उरूंक आतां. तर ताका जर तें अनकम्फर्टेबल जाता आनी तो तुमकां सांगता की मा आपल्याक बसपाचें ना, जाल्यार प्लीज डोंट फोर्स द चाइल्ड. ताका कळटा न्ही, प्रत्येक भुरग्याक सेन्स आसता की म्हाका कोणा बरोबर आवडटलें आनी कोणा बरोबर आवडचें ना. सो हांगाच्यान हें सेक्स एड्युकेशन सुरू जाता.